आज जेवणामध्ये ना स्पेशल असा काय बेत नव्हता, पण माझ्या आवडीचा होता. शेवग्याच्या शेंगाचं कालवण आणि ज्वारीच्या भाकरी. भाकरी फुगली की भूक सुद्धा वाढते नाही का. बाहेर गेले तर हे दोघं जण ना टक लावून बघत होते काय ते चिमणीच्या पप्पांना. स्वयंपाक बनवून देत नव्हते म्हटलं होतं चिमणीच्या पप्पांना ह्यांच्यावर जरा लक्ष द्या. तसा नाच रोज डे होता. माझा नवरा फुलाच्या शॉप मध्ये जाऊन ना देवांना फुले घेऊन आला आणि कधी नव्हे ते आज लिंबू मिरची सुद्धा आणली होती. काय माहिती का हे सगळं तर ह्यांनी घेऊन आले, पण एखादा रोज आणायला ह्यांना काय झालं होतं काय नाही. लग्न झाल्यावर कशा चाललाय व्हॅलेंटाईन डे, नुसता डायपर दे, चड्डी दे, हक दे, मुद्दे हेच चालू आहे. असो आमच्या मॅडम काय दूध पेत नाहीत, त्यामुळे ना आज त्यांच्यावर एक एक्सपेरिमेंट करणार होते मी. त्यासाठीच नाही ते बदाम भिजत घातलेले होते. भिजवलेल्या बदामाच्या सगळ्या साली काढून घेतल्या आणि नंतर म्हटलं त्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊ. तसं चिमणीला बदाम शेक आवडतो ना, म्हणून तोच बनवायचा प्लॅन होता माझा. इथे व्हॅनिला फ्लेवरची ना कस्टर्ड पावडर सुद्धा घेतलेली होती आणि मिल्क पावडर सुद्धा, ज्याला एका वाटीमध्ये काढून ना थंड दूध टाकून मिक्स करून घेतले. तसे मागच्या वेळी ना गरम दूध केलं होतं त्यामुळे बिघडलं होतं मिश्रण. आता इथे बदामाची सुद्धा पेस्ट करून झालेली होती आणि दूध सुद्धा ना आपलं गरम झालेलं होतं. आता ह्या गरम झालेल्या दुधामध्ये ना बदामाची बनवलेली सगळी पेस्ट टाकून घेतली आणि सोबत साखर सुद्धा, आणि नंतर कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची बनवलेली पेस्ट सुद्धा ऍड केली आणि याला ना चांगलं शिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत मी एवढा मोठा पडलेला भांड्याचा खिळा घासून घेतला. आता माझा बदाम शेक तर तयार झालेला होता. चिमणीला ट्राय करायची बारी होती. तिला खूप जास्त आवडला. आता माझं ना तिला दूध द्यायचं टेन्शन गेलं.